मधून तर कारण की मोठ्या तर बघा पण काय भारी. हॅलो मित्रांनो, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये एकदम कडकवालं स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय कारण की आपण गेलतो जरा गावी पण आणि थोड्या आपल्या दीदी म्हणजेच आपल्या काकांची मुलगी पोलीस भरतीमध्ये पास झाल्यामुळं तिचा रिझल्ट आल्यानंतर आपण अचानक सांगलीला गेलो. तिकडे खूप एन्जॉय केलं, त्याची पण व्हिडिओ आपण मध्ये मध्ये टाकणार आहे. आणि मुंबईला आल्यानंतर पण खूप एन्जॉय केलं, डीजे वगैरे सेटअप लावून. कारण गरिबीतून जर यश मिळालं तर त्याचा आनंद वेगळाच असतो. नाचता लागले माझ्या जिबीला बघा दात लागले, तर सगळं ती जीभ घासाय पण आहे ना पिवळी झरक झाले, उलट्या आले का तुला लागले अक्षरशः. आणि त्यामुळे मला बोलता येणं झालं, माझी जीभ लटकते, तर थोडे शब्द समजून घ्या. आणि पुढे बघा आता गाड्या वगैरे माझ्या खूप दिवस उभा होत्या, तर आजच्या दिवसात काय चालतंय तुम्ही पुढे बघत राहा. तर बघा आपली रिक्षा आहे, आता इथं बाईक पण लागलेलं आहे, इकडे एक बाईक लागली आपली. ते पण खूप घाण झाले कारण की मी गावी गेलतो, त्या बाईक कोणी बघितलंच नव्हतं हिला. पण आता इथं खोपडी पण तुटली जरा. त्या दिवशी भाव कावरून आला, त्याला घ्यायला गेलो, पाठी गोण्या ठेवल्या, इथं बॅग ठेवली, तुटून पडलं. काय त्याच्या यायला लपडं काय आपल्याकडे. त्यानंतर स्प्लेंडर तर आहेच, माहीतच आहे तुम्हाला, दाजींची आहे पण आपल्याकडेच असते ती पण. आणि आपली रिक्षा बघा एवढ्या दिवसातून चालू करतोय, तर काय विषय ॲड झाला चालू होते का नाही माहीत नाही. कारण की तुम्हाला व्हिडिओ टाकेलच मी ह्याच्यामध्ये, पण पुढं दिदी आपली पोलीस झाल्यामुळं आपण गावी गेलो थोडे दिवस, तर त्यामुळं आपल्याला जराशी इथं यायला नाही भेटलं. तर श्री कुमार भाई बडे दिनों के बाद मिले कैसं. हा रे मिला. बघा मेन एरियामध्ये येणारे पाण्याची लाईन फुटली. आता याला लवकर BMC बघणार पण नाही कारण की मोठ्या गाड्यांनी फुटलेले आहे, तर त्यांनी पण बघितलं पाहिजे खरं. मग आता हेच माणसं पाणी पिणार. पूर्ण एरियामध्ये पाणी जात आहे, 1100 रूम आहेत, अवघड आहे. हा बघा चिमण्या खूप दिवसातून बघितल्या, चिमण्या नष्टच झाल्या त्या मुंबईमधून, तर कारण की कुठं दिसतच नाहीत. खूप दिवसातून या गावठी चिमण्या बघितल्या. कडा बता. हाँ मैं यूपी वाला भैया हूँ, मैं यूट्यूब पे डालने वाला हूँ, ध्यान में रखना. हाँ खूब अच्छी तरह से डालो. यूपी वाला भैया हूँ, अमिताभ बच्चन गांव के खेड़ा को हूँ. हाँ मैं कॉलर पे थूकता हूँ पान खा के. गाना कौन सा. हाँ गाना तो अभी नाम नहीं आ रहा है. मैं पी ज्यादा लिया हूँ, खा के पान बनारस वाला. एवढी संध्याकाळची सुंदर सुंदर फुलं दिसणार ना तुम्हाला, तुम्ही फक्त बघत राहा पुढं. आणि एवढा भारी सुगंध पण येतोय ना, काय सांगू तुम्हाला. म्हणजे रातराणीचं पण इथं कुठं झाड आहे, पण मला समजणं झालंय ना की कुठलं झाड आहे. तर तुम्हाला दिसलं ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा किती भारी दिसतात आहे. बघा झाडं एवढी भारी सुंदर ना फुलं, काय भारी दिसतात आहे रे. आता अंधारामध्ये तुम्हाला दिसतात का नाही माहित नाही, 2 कलरचे आहेत बघ, गुलाबी व्हाईट. इथं अजून हवं हे वाला आहे, किती भारी आहेत. आणि इथं तरी व्हाईटवालं एवढं पांढरं भारी आहे ना, मा कसं हात नाही लावू शकत नाईट असल्यामुळं, पण काय भारी आहे बघा ना. खतरनाक संध्याकाळची दिसतात आहे, म्हणजे की काय बोलू आता, शब्दात बोलू शकत नाही, एवढे खतरनाक आहेत. तर इथं पुढं पण आहे, थांबा दावतो तुम्हाला. तिथं पाठीमागं आलाव नाही बोलले म्हणून बंद करावं लागलं. किती भारी आहेत बघा हे फुलं, वा खतरनाक. रात्रीची दिसतात आहे बरं का, सकाळचे पूर्ण मला वाटतंय पडून जातात फुलं. गुलाबी असं वाटतंय कलर दिल्या का दिसायला लागले ते, हो का. काय खतरनाक आहे, भारी आहे ना. आणि हे झाड तुम्हाला कुंडीमध्ये दिसतात, आणि त्याचा गमतीशीर विषय सांगतो. जेवढी झाड तुम्हाला कुंडीमध्ये दिसतात ना, सगळी भाड्याची झाडं आहेत, म्हणजे भाड्यानं आणलेली आहेत ती. म्हणजे हे झाडं जेव्हा यांचं भाडं बंद होणार ना, त्याचं तो नर्सरीवाला घेऊन जाणार. एवढी मोठी झाडं भाड्यानं वापरलं. ते पण माझ्या ऑफिसमध्ये होते, ते घेऊन गेला तेव्हा माहीत झालं मला की असं पण असतं म्हणून. हा पण एक बिझनेस आहे. विषय झाड आहे हो, कशाचा धंदा माणूस टाकू शकतो, कशा बिझनेस करू शकतो सांगू शकत नाही, फक्त त्याचं डोकं चालवलं पाहिजे.